नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता साई हा रमाला घरी घेऊन येतो. तिला सलाईन वगैरे लावतो कारण तिची ही तब्येत आहे तर ती खूप नाजूक असते, क्रिटिकल असते. आता डॉक्टर चेक वगैरे करतात. डॉक्टर आता सलाईन वगैरे लावतात आणि रमा ही आराम करत असते. अजूनपर्यंत ती शुद्धीवर काही आलेली नसते आणि तेवढ्यात जेव्हा तिला शुद्ध येते तर ती सारखं अक्षय अक्षय करत असते. आता अक्षय अक्षय केल्यानंतर साईला थोडासा आवाज जातो आणि रमा आपल्या हाताचं जे काही ही सलाईन वगैरे तिला सुरू आहे तर ती मात्र लगेच तोडून टाकण्याचा प्रयत्न करते आणि अक्षयकडे तिला जायचे असते. आणि तेवढ्यात आता ती उठून वगैरे बसते, सलाईन काढण्याचा प्रयत्न करत असते आणि आता साई धावतच येतो. साई म्हणतो की अहो रमा, काय करतात तुम्ही? तेव्हा आता रमा म्हणते की नाही, मला अक्षयकडे जायचं आहे, प्लीज मला इथून जायचं आहे, मला माझ्या बाळाकडे जायचं आहे. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा, बाळ तर इरावतीने आता घेतलेले आहे आणि ते बाळ अक्षयकडे आहे, त्यामुळे हे बघा, तुम्ही आता ते इरावतीच्या नादाला लागू नका, त्या लोकांचा नाद सोडून द्या आणि जर तुम्ही तिकडे जाण्याचा प्रयत्न केला तुमच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे प्लीज तुम्हाला आता आराम मिळेपर्यंत त्या लोकांपासून तुम्ही जरा लांबच राहा. कारण हे बघा, कोण असे लोक आहेत की जीवावर उठू शकतात, ती लोक त्या लायकीचीच नाही, म्हणजे तुमच्या लायकीचीच नाही. तर आता रमा म्हणते की हे बघा साई, प्लीज असं म्हणू नका हो, आणि हे बघा, ते बाळ माझं आहे, अक्षय सुद्धा माझे आहेत, प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज मला माझ्या बाळाजवळ घेऊन चला. तेव्हा आता साई म्हणतो की हो ठीक आहे, मी तुम्हाला तुमच्या बाळाकडे घेऊन जातो, परंतु त्या अगोदर एका प्रश्नाचं उत्तर द्या. कारण हा अक्षय आहे तर अक्षय तर तुमच्यावर खूप प्रेम करत होतात, मग तुम्ही निष्पाप आहात हे त्यांना का कळत नाही? तेव्हा आता लगेच रमा सांगते की हे बघा साई, माझ्यावर विश्वास ठेवा, अहो तसे खरंच काही नाही, अहो त्यांना खरंच काही माहिती नाही आणि त्यांना माहिती नसल्यामुळे त्यांना काही करता येत नाही. जर त्यांना खरं माहिती असतं तर त्यांनी मात्र अगदी जीवाशी खेळून मात्र इरावतीला धडा शिकवला असता. तेव्हा आता साईला हसू येते. साई म्हणतो की काय बोलतात, खरंच तुम्हाला हे वाटतं की त्यांना कळत नाही? अहो इतके वर्ष तुम्ही एकत्र राहत होतात, मग खरं काय आणि खोटं काय, इतके दिवस बरोबर राहून सुद्धा इतकी साधी गोष्ट त्यांना कळत नाही का? आणि हेच बघा, आपलं उदाहरण घ्या, आपली ओळख सुद्धा काही अशी जुनी नाही, परंतु हे बघा, मी तुमच्याकडे बघून तर ओळखू शकतो की तुम्ही निरागस आहात, निष्पाप आहात, तुम्ही कधीही गोष्ट चुकीची करू शकत नाही. म्हणजे मी तुम्हाला इतकं ओळखू शकतो की तुम्ही खरंच खूप चांगले आहात. मग अक्षय इतके दिवस तुमच्या बरोबर राहून सुद्धा त्याला अजूनपर्यंत तुम्ही कोण आहात, कशा आहात याबद्दल नाही कळले का? त्यामुळे हे बघा, तुम्ही तिकडे जाऊ नका, ती लोक तुम्हाला नाही समजून घेणार. त्यामुळे हे बघा, प्लीज तुम्ही येथेच राहा, तिकडे जाण्याची आठवण सुद्धा काढू नका. रमाला राग येतो. रमा म्हणते की साई, तुम्ही असं कसं म्हणू शकतात, त्यांच्याबद्दल तुम्ही असं बोलूच कसं शकतात? तेव्हा आता लगेच साई म्हणतो की हे बघा, माझ्या मनाला जे वाटले ते मी बोललो, कारण यात काही चुकीचं असल्यासारखं नाहीच, आणि हे सर्व बोलून माझी काही चूक झाली का असं तुम्हाला वाटते का? परंतु अक्षय इतक्या दिवस तुमच्या सोबत असून तो आपल्या बायकोला ओळखू शकत नाही, म्हणजे ही अगदी विचार करण्याची गोष्ट आहे. तर त्यानंतर आता इकडे जान्हवी आणि आनंद यांचे भांडण तर सुरूच असते, कारण जान्हवीला हे घर सोडून जायचे असते आणि आनंद आल्यानंतर ती लगेच आता आनंदला टोमणा मारते की मिळाला का तुला आनंद बाहेर फिरून आल्यानंतर? तेव्हा आता आनंदला हसू येते. आनंद म्हणतो की काय शांतता तर माझ्या आयुष्यातून कधीच निघून गेली. आणि हे बघ जान्हवी, अगं तुझा प्रॉब्लेम काय आहे हे तुला माहिती आहे का? कारण तू फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करते. माझ्या मनात नेमकं काय सुरू आहे याचा कधी विचार तू केलास का? तेव्हा लगेच आता जान्हवी म्हणते की हे बघ, मीच एकटी आहे की तुझा फक्त विचार करते, बाकीच्यांना मात्र काही कळत नाही, कुणी या घरामध्ये तुझा विचार करत नाही. मी तुला सांगते की या घरामध्ये राहून फक्त आपला जीव येथे घुसवटणार आहे, आपल्याला काही एक मिळणार नाही, फक्त आणि फक्त या घरामध्ये राहून त्रास होणार आहे, ही गोष्ट लक्षात घे. आणि खरं सांगते हे बघ, कारण अगदी खात्रीने सांगते की कधीही मला ह्या जबाबदाऱ्या लागत नव्हत्या. एक मोठी सून आणि मोठी सून म्हणून जबरदस्तीने ह्या जबाबदाऱ्या आहे तर त्या माझ्यावर लादल्या गेल्यात, सतत हे माझ्यावर लादलं जाते. तेव्हा आता आनंद म्हणतो की काय म्हणालीस, लादले जाते? अनु, तुला ह्या शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे का? अगं लादले जाते म्हणजे याचा अर्थ काय असतो हे मला विचार. या घरातील एक मोठा मुलगा, एक मोठा भाऊ या नात्याने मी तुला माझ्यावर काय काय असं लादलं गेलं हे मला विचार, कारण माझ्यावर असं आतापर्यंत कोणतीही जबरदस्ती करण्यात आली नाही. आणि हे बघ, मी फक्त आणि फक्त माझं करिअर पणाला लावलेलं आहे, फक्त पार्थसाठी, तुझ्यासाठी आणि ह्या कुटुंबासाठी. आणि तू म्हणते की मला घर सोडून जायचे, आणि हे बघ, मग इथे राहून फक्त ह्या सर्व कुटुंबाचा एकटा भार उचलू का?
आणि हे बघ कमॉन जान्हवी, कारण मी जान्हवीला ओळखत होतो. माझी जान्हवी कधीही अशी वागत नव्हती, ती अशी नव्हतीच. तेव्हा लगेच आता जान्हवी तटकन उठते. आनंदला म्हणते की हे बघ, कारण हे बघ जेव्हा मी हे लग्न करून घरामध्ये आले तेव्हा या कुटुंबाची आणि या घराची अशी परिस्थिती नव्हती, परंतु आज मात्र घरामध्ये काय परिस्थिती आहे, घरामध्ये काय सुरू आहे हे सगळं काही अगदी तू सुद्धा बघतोय, परंतु ते तुला मान्य करायचं नाही. आणि तू सांग की या घरामध्ये राहून आपल्याला काय मिळणार आहे, फक्त आणि फक्त त्रास मिळणार आहे, लक्षात घे. तेव्हा आता आनंद म्हणतो की हे बघ जानू, तू जे काही आता ह्या परिस्थितीला त्रास वगैरे म्हणते तर ते माझं एक कुटुंब आहे आणि ती माझे जे काही आहे सगळेजण माझे नातं आहे. मी त्यांना नाही असं वारेवर सोडू शकत. अगदी जीवाच्या पलीकडे असणारं हे माझं कुटुंब आहे. आणि हे बघ, एकदा विचार कर, रमा गेली असेल बाळाला सोडून, अगं तिच्या बाळाची, पार्थची, अर्थाची ह्या सगळ्याची जबाबदारी मी एकटं नाही पेलू शकत. जानू, तू एकदा विचार कर, आपल्या दोघांना मिळून ती जबाबदारी पेलायची आहे हे लक्षात घे. तर जान्हवी म्हणते की हे बघ, मला नकोय ती जबाबदारी, मला नकोय, म्हणूनच मी हे घर सोडून जाते, मला हे सर्व नाही ॲडजस्ट होत. तेव्हा आता आनंद हा जान्हवीला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या कुटुंबात राहणं हे किती योग्य आहे, परंतु जान्हवी आणि आनंद यांच्यामध्ये आता सारखे हे वाद होतच असतात. आता जान्हवी तर ऐकायला तयार नसते आणि आनंद तिला समजवण्याचा खूप काही असा प्रयत्न करतच असतो. त्यावर आता लगेच जान्हवी म्हणते की बेबी हे बघ, जे काही माझ्याच्याने शक्य होते ते आत्तापर्यंत मी करत आले, परंतु आता मला नाही शक्य होत, तर का मी ह्या जबाबदारी अगदी मीच पार पाडायच्या, सांग बरं तू. अरे मयुरीच बघ, मयुरी घेते का कोणती जबाबदारी, मयुरीवर कोणतीही जबाबदारी नाही. आणि आता रमाचं बघ, रमाने सुद्धा आता हे सर्व काही अर्ध्यावर सोडले आणि निघून गेली. आणि आता मात्र एक मोठी सून म्हणून हे सर्व मलाच अगदी झेपावं लागणार आहे, कारण मला ते नाही सहन होत, मी नाही ॲडजस्ट करू शकत. त्यामुळे हे बघ, मी आता हे सर्व नाही सहन करू शकत, मला हे सगळं काही संपवायचं आहे. तेव्हा आता आनंद म्हणतो की हो का, संपवायचं का तुला, बरं ठीक आहे. आणि अगदी आनंद पुन्हा तिला समजायला जातो आणि म्हणतो की हे बघ, नक्की तुला काय समजायचं आहे, म्हणजे संपवायचं आहे, आपलं नातं, आपलं हे घर, आपलं कुटुंब, हे सगळं काही तुला संपवायचं आहे का. आणि हे बघ जानू, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, या सर्व गोष्टींचा तू एकदा नीट विचार कर. आणि तू जे काही बोलते ना, हे सगळं काही तू विचार कर एकदा, खूप भयंकर आहे सर्व. जान्हवी म्हणते की अरे माझं आयुष्य किती भयंकर झालेलं आहे हे तुझ्या नाही लक्षात येत. त्यामुळे हे बघ बेबी, विचार कर, मला फक्त आणि फक्त माझं आयुष्य आणि माझं जे काही आता हे जीवन आहे त्यात मला फ्रीडम हवं आहे. मी स्वतंत्रपणे राहून हे सगळं काही विचार करू शकते, स्वतःचाच विचार मी आता करू शकते. मी आता तुझ्या कुटुंबाचा विचार नाही करू शकत. मला आता ह्या सर्व बंधनापासून मुक्तता हवी आहे. म्हणून जान्हवी आता आनंदला सगळं काही समजावण्याचा प्रयत्न करते. आनंद मात्र आता जान्हवीचा जो विचार असतो त्यावर अगदी अजूनपर्यंत सुद्धा तो तयार नसतो, त्याला पटतच नसतो हा तिचा विचार, जो काही ती फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करत असते. त्यानंतर मात्र आता इकडे साई जे बोलतो ते मात्र आता रमाला खूप ठसते. रमाला खूप राग येतो. रमा म्हणते की साई, तुम्ही असं कसं बोलू शकतात, अक्षय माझे नवरा आहे आणि हे बघा, माझ्या नवऱ्याबद्दल तुम्ही असा विचार नाही करू शकत. त्यावर तर साई म्हणतो की रमा, मी काय चुकीचं बोललो, अक्षय तुम्ही तर त्याला स्वतःला नवरा म्हणवतात, म्हणजे हे बघ, तुम्ही त्याला इतकं प्रेमाने नवरा मानतात अगदी मनापासून, आणि जर तुमच्याबद्दल त्याच्याजवळ कोणी काही बोलले तर तो तुमच्यावर विश्वास न ठेवता लगेच त्या लोकांवर विश्वास ठेवतो. आणि हे बघा, असा कोणता नवरा आहे की आपल्या बायकोला मरणाच्या दारात ठेवून जातो. मला तर असं वाटतं की असं नवरा नसलेलं बरा. तेव्हा आता खरंच अक्षय खूप चुकतोय. तेव्हा आता जे काही साई बोलतो तर रमाला आणखीनच राग येतो. रमा आता साईवर ओरडते की साई म्हणतो की हे बघा रमा, मी काही चुकीचं नाही बोलत, निदान तुम्हाला त्रास तरी होणार नाही, निदान हे सर्व अगदी जी काही अवस्था तुमची झालेली आहे तर ती अक्षयमुळे झालेली आहे. तुमच्या मनाला निदान अगदी शांतता लाभेल जर तुम्ही त्या अक्षयला सोडून दिले तर, आणि ही अशी अवस्था तुमची होणार नाही. म्हणून हे सर्व मी तुम्हाला बोलतोय, कारण तुमच्या अगदी जीवनामध्ये आनंद हा नाहीच, फक्त आणि फक्त अक्षयचा विचार, आणि अक्षय तुमचा विचार करत नाही. तेव्हा आता रमाला खूप अगदी राग येतो. रमा खूप रडत असते, तिला त्राससुद्धा खूप होतो. एकतर आता प्रसूती वेदना तिला खूप होत असतात, कारण आत्ताच कुठे तिची डिलिव्हरी झालेली असते आणि आता हे सगळं काही हे टेन्शन तिला आत्ताच आणि हा त्रास सहन करावा लागतो. तेव्हा आता साई धावतच येतो आणि रमाला म्हणतो की हे बघा रमा, टेन्शन घेऊ नका, आणि रमाला धरतो आणि तो बेडवर वगैरे बसवतो. त्यानंतर इकडे अभि आणि काका यांना सुद्धा खूप टेन्शन येते. आता ते दोघं गच्चीवर असतात. तर अभि म्हणतो की बाबा, अहो या घरामध्ये काय चाललं, आपल्या घरामध्ये सतत काही ना काही सुरू असते, आणि आता आपल्या घरामध्ये बाळ आले, बाळाची आई आपली रमा
ती तर खरंच खूप वेगळी होती. या सगळ्यासारखी ती नव्हती. ती कधीही या लोकांसारखी दृष्ट नव्हती, परंतु आज मात्र तीच पळून गेली. खरंच ही एक धक्कादायक गोष्ट आहे. आणि कुठे गेली बाबा ती रमा, जी रमा आपल्याला समजावत होती आणि मला सुद्धा कायम अगदी एक जबाबदारी घेण्यासाठी, माझ्या जबाबदारीची जाणीव मला करून देण्यासाठी ती मला ढोस देत होती. माझा विश्वास नाही बसत बाबा, तीच आज आपल्या बाळाला सोडून पळून गेली. आपल्या कुटुंबाला, अक्षयचा सुद्धा तिने विचार केला नाही. रमा असं काहीतरी वागेल यावर माझा विश्वास नाही बसत. परंतु ती सुद्धा आपल्यासारखीच निघाली, खोटारडी, स्वार्थी, पैशांची लालची. आणि त्याला रमाचा आता खूप राग येतो. तेव्हा आता काका म्हणतात की अभि, अरे बास, का तू रमा असा म्हणजे इतकं कडू बोलतो तिच्याविषयी, असं बोलू नकोस. अरे आता परिस्थिती काय, आता अक्षयला सांभाळायचं सोडून तू रमाला का अगदी दोष देतोस, यामागे काहीतरी कारण नक्की असेल. तेव्हा अभिला सुद्धा खूप टेन्शन येते आणि काकांना सुद्धा. त्यानंतर आता इकडे रमा ही स्वतःला आवरते. त्यानंतर आता रमाचा तो त्रास बघून साई म्हणतो की रमा मला माफ करा, खरंच मी खूप जास्तच बोलून गेलो, परंतु काय करणार आहो, तुमची ही जी काही अवस्था आहे, तुम्हाला जो त्रास होतो तो मला नाही बघवत, म्हणून मी आता रागाच्या भरात हे सर्व बोललो. तेव्हा आता रमा खूप रडत असते. आणि हे बघा, तुमची अशी अवस्था बघितली ना, खरंच काळजाला पीळ पडतं माझ्या. परंतु मला सांगा की तुम्हाला काय हवं आहे. आणि हे बघा, तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं मी तुम्हाला मिळवून देईल, सांगा फक्त मला तुम्हाला काय हवं आहे. तेव्हा आता रमा रडतच म्हणते की साई, मला फक्त आणि फक्त बाळ हवं आहे, आणि मला फक्त आणि फक्त बाळ हवं आहे. हे बघा साई, मी तुम्हाला आज वचन देते, एकदा की माझं बाळ माझ्याकडे आले तर मला काहीही नकोय, आणि मी परत त्या मुकदमांच्या घरामध्ये पाय सुद्धा नाही ठेवणार. एक क्षण सुद्धा मी तिकडे नाही थांबणार. मला फक्त आणि फक्त माझं बाळ हवं आहे. तेव्हा आता साई म्हणतो की ठीक आहे, मी सुद्धा तुम्हाला आज वचन देतो. आणि हे बघा, जोपर्यंत तुम्हाला अगदी पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत मी तुम्हाला तिकडे नाही जाऊन देणार, आणि येताना मात्र मी सुद्धा तुमच्या सोबतच येणार. तेव्हा आता रमा रडतच म्हणते की हो साई. त्यानंतर आता इकडे अभि काकांना म्हणतो की जेव्हापासून रमाने या घरामध्ये पाऊल ठेवलं, अक्षयचं आयुष्य बर्बाद झाले. तेव्हा त्या काकांना राग येतो. काका म्हणतात की अभि बास्कर, काय बोलतोस तू, अरे ती तुझी वहिनी आहे आणि तू काय बोलतोस. तेव्हा आता अभि म्हणतो की छे ही कसली वहिनी, आणि हे बघ, वहिनी असली म्हणून काय झालं बाबा, अरे ती तर आता आपल्या कुटुंबाचे नाव असं मातीत मिळवणार आहे का, धुळीस मिळवणार आहे का. आज मात्र लोक आपल्याविषयी काय असं थट्टा उडवतील, आपलं नाव जे काही आहे कुटुंबाची सगळी बदनामी होईल. तेव्हा आता काका म्हणतात की हे बघ अभि, अजून सुद्धा मला हे सर्व गोष्टींचा विश्वास नाही बसत. नक्की ह्या सर्वमध्ये काहीतरी काळ वेळ आहे, कारण असं काहीतरी मोठं आहे की जे आपल्याला अजूनपर्यंत आपल्याला कळलेलं नाही. कारण माझी पूर्ण खात्री आहे की रमा असं नाही वागू शकणार. तेव्हा आता अभि अगदी रडत असतो. अभि म्हणत असतो की अहो बाबा, काय अजून होणार आहे, कारण आपण आपल्या डोळ्यांनी बघितलं की रमा काय बोलत होती, आपल्या कानांनी ऐकलं की रमा एक सगळ्याचा काय विचार करत होती. तिने स्वतः सांगितले की तिचं कधी अक्षयवर प्रेम नव्हते, जे काही होतं ते सगळं काही खोटं होतं. तेव्हा आता काका म्हणतात की अभि शांत हो, काय बोलतोस तू हे सर्व. जेव्हा रमाची आई गेली तेव्हा अक्षय येथे नव्हता, त्यामुळे तिच्या मनात अशी जळजळ होत असेल, आणि तिच्या मनातील तो राग आहे ना, तो असा सगळा बाहेर आला असेल, आणि त्याच्यामुळे तिने हे सर्व केलं असेल. जबाबदारी होती यानंतर फक्त आणि फक्त बाळाची, आणि तिने तर आपल्याला बाळ तर दिलेच, आणि त्या जबाबदारीतून सुद्धा ती आता स्वतः मोकळी झाली. मग बाबा तू सांग की अजून काय असणार आहे बरं बाबा. आणि खरं तर बाबा तुम्ही अगदी बरोबर बोलतात, कारण तो साई आहे ना. आणि बाबा हे बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं, मी रमा आणि साई या दोघांना एकत्र बघितलं होतं. मी तुम्हाला अजून सुद्धा तेच सांगतो की जेव्हा रमाचा अपघात झाला तेव्हा साई आणि रमा एकत्र होते, म्हणजे नक्कीच त्या दोघांमध्ये असं काहीतरी लफडं असेल असे जेव्हा अभि म्हणतो तर काकाला भयंकर राग येतो. कारण आज मात्र रमा इतकी चांगली असून सुद्धा अभिने तिच्या चरित्र्यावर संशय घेतलेला असतो. हे काकांना नाही सहरवत. काका एक सणकण अभिच्या तोंडात मारतात, म्हणतात की बाद झाले, एकही शब्द यापुढे अभि बोलायचं नाही. विसरलास का तू, अरे रमाने या घरासाठी काय काय केले ते, आणि अर्थासाठी काय केलं हे सुद्धा विसरलास का. अरे कुठलीही आई आपल्या जन्मजात बाळाला अशी वारावर सोडून नाही जाणार, आणि रमाबद्दल तू असा विचार करतोस. अरे रमासारखी मुलगी तर कधीही असं आपल्या बाळाला सोडून नाही जाऊ शकत, आणि जोपर्यंत हे सत्य आपल्याला कळत नाही तोपर्यंत असे कोणतेही आरोप तू करू नकोस, कळते का. अरे अभि, तू रमाबद्दल जे काही बोलतो ते एक पाप आहे, आणि पुन्हा जर तू हे पाप केलंस मी सगळं काही विसरून जाईल की तू माझा मुलगा आहे म्हणून. तेव्हा आता काकाने चांगलं अभिला हे धमकावलेलं असतं. त्यानंतर आता अक्षय हा बाळाची खूप काळजी घेत असतो, परंतु आता त्याला डुकल्या वगैरे येत असतात, तर तो इथेच झोपलेला असतो, आणि तेवढ्यात त्याला आता रमा आल्याचा भास होतो.
तेव्हा तर रमा आलेली असते आणि रमा ही बघते तर लगेच ती अक्षयला म्हणते की अहो, म्हणून अक्षय लगेच अगदी घाबरूनच उठतो. तेव्हा अहो म्हटल्यानंतर आता रमा म्हणते की अहो, तुम्ही असं का वागतात? तुम्ही जर असं वेंधाळ्यासारखं वागलात तर आपलं बाळ सुद्धा असं वेंधाळ्यासारखंच वागेल ना. आणि हे बघा, तुम्हाला झोप येत आहे ना, तुम्ही निवांत झोपा, मी आले ना, आता मी सगळं काही बाळाचं करते. तेव्हा आता अक्षय खूप खुश होतो. अक्षय म्हणतो की तू आलीस? तेव्हा रमा म्हणते की हो, मी आले. तुमचा विश्वास नाही बसत? मला एक सांगा बरं, ऐका बरं, की आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं बरं? ठरवले का अजून तुम्ही आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं? आणि हे बघा, मी तुम्हाला अगोदरच सांगते की आपण आपल्या बाळाचं नाव छान आणि साधं सोपं ठेवायचं आहे. अगदी गोड असं नाव, अगदी छोटंसं. तेव्हा आता अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो की हे बघ, सोपं साधं असं नाव तू सांगू नकोस. आणि हे बघ, माझं बाळ हुशार आहे, आम्ही आमचं बघून घेऊ की काय ठेवायचं ते. तू एकटीने हे ठरू नकोस, तुम्हाला सांगू नकोस. तेव्हा आता रमा म्हणते की एक मिनिट, मी का ठरवू शकत नाही? मी तिची आई आहे, मी तिला जन्म दिलेला आहे. तेव्हा अक्षय हसून म्हणतो की अच्छा, अगं मग ह्या सगळ्या भावना कुठे होत्या तुझ्या, की जेव्हा तू हॉस्पिटलमधून तिला एकटीला सोडून गेली होती तेव्हा कुठे तुझं आई पण गेलं होतं? मला सुद्धा तू सोडून निघून गेलीस आणि आता मात्र जन्म दिलेल्या बाळाला कोणती आई अशी सोडून जाते? सांग ना मला तू. इतकं दगडाचं काळीज तुझं कसं असू शकतं? तू मला सोडून गेली, बाळाला सुद्धा सोडून गेली, आमच्या दोघांचा सुद्धा तू थोडासा विचार केला नाही. आणि हे बघ, हिच्या म्हणजे साठी तू नंतर काहीतरी ठरव, परंतु अगोदर आपल्या नात्याचं बोल. आपल्या नात्याबद्दल काय विचार केलास तू? मला सांग बरं, नेमकं तू रमा आणि अक्षयच्या नात्याला नेमकं काय नाव देणार आहे बरं? त्यांचं काय भवितव्य आहे? बोल ना रमा, बोल. तेव्हा आता रमाचे डोळे भरून येतात आणि अक्षयला मात्र हे स्वप्न पडलेलं असतं. अक्षय लगेच आता बोल बोल करत असतो आणि लगेच तो झोपेतून बाहेर लगेच असं घाबरून उठतो आणि घाबरून आता तो इकडे तिकडे बघतो. रमा कुठेही त्याला दिसत नाही. तेव्हा आता तो आपल्या स्वतःला म्हणतो की रमा, तुला माझ्या स्वप्नात सुद्धा येण्याचा अधिकार नाही. आता इतकं तू मला दुखावलेलं आहे, इतकं की मी तुझ्या आठवणींचा सुद्धा आता तिरस्कार करतोय. त्यानंतर आता रमा ही अगदी फ्रेश वगैरे होऊन ती आता आपल्या बाळाला बघायला मुकादमांच्या घरात येते. तेव्हा लगेच आता इरावती तिचा हात धरते. इरावती म्हणते की मी तुला एकदा सांगितलं होतं की तुझ्या बाळावर तुझा आता कोणताही हक्क नाही म्हणून. बाळ आता आमचं आहे, तू येथे फिरकली नाहीस तरी चालेल. आणि हे बघ, मी तुला शेवटचं एकदा सांगते, इथून निघून जा, नाहीतर मी तुझ्या बाळाला आणि अक्षयला संपून टाकेल. शेवटचं सांगते मी तुला, तू परत येथे येऊ नकोस. तेव्हा मात्र आता लगेच इरावती रागाने हे सर्व जेव्हा बोलते तर इरावतीचा हात जो काही आहे तर तो माही मात्र लगेच बाजूला म्हणजे ठेवते. आता माहीने सुद्धा इरावतीला बरोबर अगदी आपल्यामध्ये अडकवलेलं असतं की इरा नेमकं खरं वागतं की खोटं वागतं हे तिला चेक करायचं असते, म्हणून ती तेथे रमाचा वेश घेऊन आलेली असते. आता माही अगदी रागात म्हणते की इरा, हे बघ, जास्त बोलू नकोस, कारण मी माही आहे. आणि मला एक गोष्ट सांग की आता तू काय बोललीस? तू मला काय म्हणाले होतेस की रमा आणि अक्षयला एकत्र आणशील म्हणून, आणि तू तर माझ्याशी खोटं बोलली. तेव्हा आता इरावती लगेच हसते आणि म्हणते की अरे माही बाळा, तू आहेस का? तेव्हा आता माहीला राग येतो. माही म्हणते की गप्प बस, तू तर माझ्याबरोबर खोटं बोललीस. अगं, तूच तर मला म्हणाली होती की तू बाळाकडे बघून चेंज झाली म्हणून. तू तर मला प्रॉमिस केलं होतं, त्यामुळे आता तुझं हे नाटक बाद झाले. मी आतमध्ये जाते आणि सगळ्यांना खरं खरं सगळं काही सांगते. तेव्हा आता माही डायरेक्ट आतमध्ये जायला निघते सर्वांना खरं सांगण्यासाठी. इरावती लगेच तिचा हात धरते आणि तिला थोडंसं बाजूला घेऊन म्हणते की कुठे निघालीस? तेव्हा आता माही म्हणते की आतमध्ये सगळ्यांना सगळं काही खरं सांगण्यासाठी, कारण इरा, हे बघ, तुम्हाला प्रॉमिस केलं होतं आणि ते प्रॉमिस मात्र तू मोडलं आणि मला वाटतच होतं तू एवढ्या लवकर कशी चेंज होशील म्हणून. तेव्हा आता इरावती बरोबर तिला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी म्हणते की हे बघ, चल माही, आपण एखादी ड्रिंक्स घेऊयात आणि मग काय करायचं आहे ते आपण ठरवूयात. माही म्हणते की नाही इरा, मी आता तुझ्या बोलण्यामध्ये नाही अडकणार. तू माझ्यासोबत तर असंच केलं. अगं, तुम्हाला काय म्हणायची, तू पबमध्ये जा, शॉपिंग कर, ड्रिंक्स कर, मी तुला अक्षयला मिळून देते असे सांगून मात्र तू माझ्याकडून हवं ते करून घेतलेलं आहे. परंतु आता मात्र नाही, आता मी आतमध्ये जाणार आणि सगळ्यांना सर्व काही खरं खरं सांगणार आहे. तेव्हा लगेच इरावती म्हणते की हो ना, अगं एकदा मागे वळून बघ आणि तू कसं हे सर्व करणार आहे बरं. तेव्हा आता माही जायला निघलेली असते, परंतु आता इरावतीने तिच्या डोक्याला पिस्तूल लावलेला असतो आणि इरावती आता माहीचं तोंड बंद करायला निघलेली असते. त्यानंतर आता इकडे सर्वजण एकत्र येतात. बाळ सुद्धा तेथेच असते. अक्षय आता आपल्या बाळाशी गप्पा करत असतो. काका तेथे येतात. अक्षय म्हणतो की काका, आलास का तू? परंतु सर्वांना आता खूप वाईट वाटत असतं की रमा गेलेली आहे. सर्वांचे चेहरे असे रडल्यासारखे होत असतात. अक्षय आता बाळाबरोबर गप्पा करता करता सगळ्यांकडे बघतो आणि विचारतो की का तुम्ही असं अगदी गप्प बसलात, काय झाले? आणि हे बघा, आता असे रडके चेहरे नाही करायचे. मी
मी सुद्धा आता ठरवलेलं आहे की आता फक्त रडायचं नाही, की आता आनंद साजरा करायचा आहे, तो पण माझ्या चिमुकलीसाठी, माझ्या छकुलीसाठी. आणि इतकं छान गोंडस बाळ आलेला आहे माझी चिमुकली. आणि तेवढ्यात शशिकांत येतो. शशिकांतला बघून अक्षय म्हणतो की या आणि तुम्ही माझ्या समोर असे बसा. तेव्हा आता लगेच शशिकांत त्याच्या हातामध्ये दारूचा ग्लास असतो आणि तो सर्वांना चिअर्स असे म्हणतो. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघा, असा आनंद साजरा करायचा आहे, अजिबात रडायचं नाही. आणि जे घडायचं होतं शेवटी ते घडले. जर एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली असेल आणि त्या व्यक्तीला जाताना काही असा फरक पडत नसतो, त्यामुळे अजिबात रडायचं नाही. अगदी धूमधडाक्यात हिचं बारसं साजरं करायचं. आणि आता यापुढे मात्र विसरून जायचं की माझ्यासाठी रमा संपली म्हणून. रमा मात्र माझ्यासाठी मेली. आता सर्वांना हे ऐकून खूप वाईट वाटतं. शशिकांत मात्र खूप हसत असतो. तर अक्षय आता म्हणत असतो की हे बघा, मी सगळ्यांना सांगतो, लक्षात ठेवा, जर मोठं झाल्यानंतर छकुलीने सुद्धा विचारलं माझी आई कुठे आहे तर काय सांगायचं मात्र. तर अक्षय आणि शशिकांत सोबतच बोलतात की रमा गेली म्हणून. आई गेली, तुला आई नाही हेच आता सर्वांनी छकुलीला सांगायचं. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की शब्बास, अरे अक्षय, हे तर सर्व तू अगोदरच करायला होतं. बरं ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, चल आता सेलिब्रेट तर करूयात. आणि ती गेली ना आपल्याला सोडून, त्यामुळे तिच्या नावाचं सावट सुद्धा आपल्या घरात नकोय. तेव्हा आता काका हा अक्षयला समजावला जातो. काकाला हे सर्व काही जे दोघं बोलतात ते मान्य नाही. तेव्हा आता अक्षय लगेच म्हणतो की काका, अरे तो सर्व भूतकाळ होता, दुःख आपण सोडून द्यायचं, त्याचा त्रास आपण आता स्वतःला करून घ्यायचा नाही. आता फक्त आणि फक्त आपण आनंद साजरा करायचा, बाकी काही नाही. हिच्या बाजूने आपण अगदी छान असं आनंदात राहायचं, कारण तिला सुद्धा आपल्याला आनंदात वाढवायचं आहे. अगदी आनंदाने तिच्यावर आपण चांगले संस्कार करूयात. अक्षय अगदी कठोर बोलत असतो. काका म्हणतात की अरे अक्षय, तू इतका कठोर कसा बोलू शकतो, तू असं कसं वागू शकतो, अरे रमा तर ही तुझी पत्नी होती. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो होती ना, ती मला सोडून गेली, मी तिला सोडलेलं नाही. तिला जायचं आहे तर तिला जाऊन दे. यापुढे मात्र तिचा या घरामध्ये विषय सुद्धा काढायचा नाही, तिचे नाव सुद्धा घ्यायचं नाही. आणि छकुलीला कधीही आईची उणीव भासायला नको, त्यामुळे आपण सर्वांनी आनंदी राहायचं. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की यस. तर मयुरी म्हणते की हो ना अक्षय, तू तर एकदम बरोबर बोलतोस. आता आपण सगळ्यांनी मिळून बाळाची काळजी घेऊयात आणि बारसं एकदम आपण छान करूयात. आणि तेवढ्यात अभि सुद्धा उठतो. अभि म्हणतो की हो ना अक्षय, अरे जो विचार तू केलेला आहे ना तो अगदी करेक्ट आहे आणि अगदी चांगला सुद्धा आहे तुझ्या बाजूने. तर अभिला सुद्धा आता अक्षयचंही म्हणणं पडतं. तेव्हा आनंद म्हणतो की हो, तुम्ही सगळेजण बरोबर बोलतात, आपण सगळ्यांनी तर पुढे जायलाच हवं. तेव्हा आनंदला हे मान्य नसते, पण तरी सुद्धा तो अगदी चेहरा अगदी तोंड पाडल्यासारखं बोलतो. तेव्हा शशिकांत त्याला म्हणतो की काय रे, अरे हे सगळं तू तोंड पाडून का बोलतोस, अरे जरा मोठ्याने बोल, आपल्याला सेलिब्रेट करायचं आहे अगदी धूमधडाक्यात. तिचं बारसं आपण साजरं करूयात. आणि हे पक्क कशाची चिंता आपण करायची नाही, कारण शशिकांत मुकादम यांच्या नातीचं वारसा आहे. तर अगदी सगळं काही धूमधडाक्यातच व्हायला पाहिजे तिच्या आयुष्यासाठी, नवीन पर्वासाठी, नवीन बाळासाठी चिअर्स. तेव्हा अक्षय तर शशिकांतकडे बघून हसतो, परंतु आनंदला आणि काकांना यांना आता राग येत असतो. हे जे काही सुरू आहे तर त्यांना ते पटत नाही. तेव्हा अक्षय सुद्धा बाळाकडे बघून हसतो. आणि मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय आता रमाच्या सर्व काही आठवणी बाहेर आणतो, तिचे कपडे वगैरे, फोटो वगैरे, आणि ते सगळं काही आता तो जाळायला आणत असतो. तेव्हा आता सगळेजण बाहेर येतात. अक्षय ही जे काही करत आहे की रमाची कोणतीही वस्तू, आठवण या घरामध्ये नकोय. तेव्हा आता रमा सुद्धा मुकादमांच्या दारात आलेली असते. ती सुद्धा आता ही सर्व पाहते. तेव्हा अक्षय म्हणतो की यापुढे हिचं नाव सुद्धा या घरात नकोय, तिच्या वस्तू सुद्धा नको आणि तिच्या आठवणी सुद्धा नको. तेव्हा आता सगळेजण अक्षयला म्हणतात की अक्षय तू असं करू नकोस. सीमा म्हणते की अक्षय तू असं करू नकोस, परंतु अक्षय काही न ऐकता सर्व काही आता ते पेटून देतो. आणि आता त्याकडे बघत म्हणतो की रमा तू माझ्यासाठी मेलीस. तेव्हा आता रमा ही सर्व पाहते आणि ऐकते, तर तिला सुद्धा खूप आता धक्का बसलेला असतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.